मेथी आणि बटाट्याचे पराठे करणार आहोत। तर ही मेथी आता मी अशी गरम करून घेतलेली आहे, वाफून घेतलेली आहे। मी मार्केटमधून आणली, साफ केली आणि स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतली। कारण पावसाळ्यामध्ये माती वगैरे चिपकलेली असते, गांडूळ पण असतो, भीती वाटते, म्हणून एक कांडी घेऊन साफ केलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली। अगदी 5-6 वेळा मी धुवून घेतली आणि मग ती मी अशी वाफून घेतली पराठे बनवण्यासाठी। त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे थोडं, आणि लसूण घेतलेले आहे, आणि मिरची घेतलेल्या आहेत 3। ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे। कोथिंबीर टाकते, गव्हाचं पीठ आहे, हे कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण लसूण आणि मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट केलेली आहे, तीही त्याच्यानंतर आपण हे मेथी जरा वाफून घेतली ती, त्याच्यानंतर मी आता हे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत, उकडून घेतले आणि मग बारीक करून घेतले। ती टाकले, त्याच्यानंतर 1 चमच जिरा पावडर टाकते, धना पावडर 2 चमच टाकते, अद्रक पेस्ट टाकते, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकते, दोन चमच टाकले। हा माझा घरगुती मसाला आहे तो, तीन चमच घेतले, 1 चमच हळद, गरम मसाला 2 मोठे चमच, हे सगळं मी आता हाताने मळून घेणार आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, मीठ विसरलेच होते मी, आणि जसं आपला मटेरियल असेल तेवढं आपल्या अंदाजाने मीठ किती पाहिजे ते घ्या। मी अर्धा किलो पीठ होता, अर्धा किलो बटाटे घेतले, त्यानुसार मी सगळं मिश्रण बनवलेलं आहे। कोथिंबीरची 1 अख्खी जोडी घेतली आणि सगळं आता एकजीव करणार आहे की सगळ्या पिठामध्ये बटाटे, मेथी वाफवलेली वगैरे सर्व मिक्स होऊन जाईल। असं आता मळून घेणार आहे। शेवटला थोडंसं तेल टाकणार आहे मळताना, आणि एक 10-15 मिनटे मी तसंच ठेवणार आहे। पीठ हे सगळं एकरूप होऊन टेस्ट येईल, चव येईल, असं सगळं टाकलेले मसाले वगैरे मिळून येतील म्हणून ठेवणार आहे मळून।
इथे तेल लावलेलं आहे खाली, इथे पण तेल लावलंय. आणि मी आता जरा फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे नाहीतर छान पडतात असे. घेऊ कशा थोडं तूप टाकते आणि तुपामध्ये शेकवणार आहे मी. इथे तेल नाही घेणार आहे, घरी बनवलेलं तूप आहे. किती पातळ झालं आपले पराठे आता तयार आहेत आणि मस्त अगदी टेस्टी झालेले आहेत. शेजवान चटणी आणि सॉस घेतलेला आहे सोबत. खूपच अप्रतिम झालेत अगदी. तुम्ही नक्की ट्राय करा बघा, खूप टेस्टी होतात असे. सॉफ्ट पण झालेत आणि टेस्टी एकच नंबर झालेले आहेत. नक्की बनवा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळा तरी करून बघा. रामकृष्ण हरी.